नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर एम पी शेळके, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स. आज आपण बी एफ वायचा सेमिस्टर सेकंडचा जो प्राईस थिअरी हा पेपर आहे, ह्या पेपरचा जो सिलेबस आहे तो सिलेबस आज आपण थोडक्यात अभ्यासणार आहोत. तुमची सिलेबसची ओळख व्हावी, सिलेबस तुम्हाला पूर्णतः समजावा यासाठी आपण थोडक्यात सिलेबसवर एक व्हिडिओ लेक्चर बनवतो आहे. आज जे आपलं पहिलं व्हिडिओ लेक्चर आहे ते आज आपण सिलेबसवर घेऊया. यानंतर आपण स्टेप बाय स्टेप ज्याप्रमाणे आपण सिलेबस आहे त्याप्रमाणे कंटिन्यूली व्हिडिओ लेक्चर्स आपले होतील. तर आजचं लेक्चर आपण सुरू करूयात. प्राईस थिअरी म्हणजे किंमत सिद्धांत. आता यामध्ये एकूण 5 युनिट आहे. पहिलं जे युनिट आहे हे थिअरी ऑफ प्रोडक्शन आहे. आता प्रोडक्शन म्हणजे काय, नेमकं उत्पादनाचे सिद्धांत. आता उत्पादन सिद्धांत त्यामध्ये काय काय आहे. नंबर 1चा पॉईंट आहे मीनिंग ऑफ प्रोडक्शन. आता हे जे प्रोडक्शन आहे म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, प्रोडक्शन म्हणजे काय, कन्सेप्ट ऑफ प्रोडक्शन फंक्शन. ती कन्सेप्ट जी आहे प्रोडक्शन फंक्शनची जी कन्सेप्ट आहे, जी संकल्पना आहे, ही संकल्पना कशा पद्धतीची आहे हे आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे द लॉ ऑफ व्हेरिएबल प्रोपोर्शन्स. आता हा जो लॉ आहे, हा जो नियम आहे प्रोडक्शन याचा, तर याचे प्रोपोर्शन्स कसे आहेत, कशा पद्धतीचं आहे, हेही सेकंड पॉईंटमध्ये आपण अभ्यासणार आहोत. लॉ ऑफ रिटर्न्स अँड रिटर्न टू स्केल, इंटरनल अँड एक्सटर्नल इकॉनॉमिक्स अँड डिस इकॉनॉमिक्स. आता रिटर्न टू स्केल म्हणजे यामध्ये हा जो सिद्धांत आहे, आता उत्पादनाच्या सिद्धांतामध्ये रिटर्न टू स्केल म्हणजे किती युनिट वाढवल्यानंतर किती तुम्हाला रिटर्न मिळणार आहे. म्हणजे तुम्ही इनपुट जे कच्चा माल आहे ते इनपुट किती केल्यानंतर आउटपुट तुम्हाला किती मिळत, तुमच्या इनपुटवर ते आउटपुट ठरत असतं. म्हणजे तुमचं रिटर्न टू स्केल तुम्हाला इंटरनल एक्सटर्नल किती मिळणार आहे हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आता आयएसओ वक्र आहे, तर आयएसओ वक्र आहे, हा वक्र आपण आकृतीद्वारे त्यावेळेस स्पष्ट करूयात. त्याची प्रॉपर्टीज काय आहे, आयएसओ कर्व कसा आहे, ह्या प्रॉपर्टी त्यावेळेस आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर त्या पहिल्या युनिटमधला 5वा जो पॉईंट आहे हा कॉस्ट लाईन आहे, आयएसओ कॉस्ट लाईन. म्हणजे ही आयएसओ कॉस्ट लाईन कशा पद्धतीची असते, आयएसओ कॉस्ट लाईन म्हणजे काय, प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व कसा आहे, म्हणजे जो वक्र आहे. आता पॉसिबिलिटी म्हणजे संभाव्यता वक्र असतो तो, प्रोडक्शन म्हणजे उत्पादन संभाव्यता वक्र. हा उत्पादन संभाव्यता वक्र कशा पद्धतीचा आहे किंवा उत्पादन संभाव्यता वक्र म्हणजे काय हे आपण फर्स्ट युनिटमध्ये अभ्यासणार आहोत. यानंतर युनिट सेकंड आहे. आता युनिट सेकंडमध्ये अनालिसिस ऑफ कॉस्ट अँड रेव्हेन्यू. आता अनालिसिस ऑफ कॉस्ट अँड रेव्हेन्यू यामध्ये सेकंड युनिटमध्ये आपण अनालिसिस करणार आहे, म्हणजे विश्लेषण. कशाचं आहे तर विश्लेषण, तर कॉस्ट आणि रेव्हेन्यू म्हणजे किंमत आणि तुम्हाला जो मिळणार रेव्हेन्यू आहे त्यापासून हा रेव्हेन्यूचं खर्च आणि तो रेव्हेन्यू आहे, ह्या रेव्हेन्यू आणि कॉस्टचं आपण यामध्ये विश्लेषण करणार आहोत. मग त्याच्यामध्ये पॉईंट दिलेले आहेत, मग त्यात एक 6 पॉईंट आपण ते अभ्यासणार आहोत. तर पहिला पॉईंट आहे कन्सेप्ट ऑफ कॉस्ट, खर्च म्हणजे जी संकल्पना आहे, खर्चाची संकल्पना आहे कन्सेप्ट ऑफ कॉस्ट. ही संकल्पना काय आहे ते अभ्यासणार आहोत. त्या संकल्पनेमध्ये फिक्स्ड अँड व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे फिक्स कॉस्ट म्हणजे फिक्स किंमत आणि बदलती किंमत. व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे बदलती किंमत. म्हणजे फिक्स किंमत कशी ठरवली जाते, बदलती किंमत कशी ठरते, हे यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर अपॉर्च्युनिटी कॉस्ट, काही अपॉर्च्युनिटी कॉस्ट असतात. त्यानंतर ॲव्हरेज अँड मार्जिनल कॉस्ट असतात, म्हणजे सरासरी आणि सीमांत किंमत जी आहे ही किंमत आपण याच्यामध्ये ते अभ्यासणार आहोत. नेमकं सीमांत किंमत काय आहे, सरासरी किंमत काय आहे, अपॉर्च्युनिटी कॉस्ट कशी असे किंमत कशी आहे, व्हेरिएबल कॉस्ट कशी ठरणार आहे, फिक्स किंमत कशा असतात, ह्या किमती संदर्भात आपण या लेक्चरमध्ये या सेकंड युनिटमध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे हा शॉर्ट रन अँड लाँग रन कॉस्ट कर्व. म्हणजे हा जो वक्र आहे अल्पकालीन आणि दीर्घकाळाचा जो वक्र आहे, खर्च वक्र आहे, हा खर्च वक्र याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर मॉडर्न अप्रोच रिलेटेड टू शॉर्ट रन अँड लाँग रन कॉस्ट कर्व. म्हणजे नवीन दृष्टिकोन, मॉडर्न अप्रोच म्हणजे काय, नवीन दृष्टिकोन त्याच्या संदर्भात रिलेटेड
मॉडर्न अप्रोच रिलेटेड म्हणजे नवीन दृष्टिकोनाच्या संदर्भात जे काही शॉर्ट रन म्हणजे अल्प आणि दीर्घकाळाचे जे किंमत निश्चिती होते, तो किंमत निश्चिती होऊन तो जो वक्र तयार होतो, हा वक्र कशा पद्धतीने तयार होतो हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यानंतरचा चौथा पॉईंट आहे रिलेशन बिटवीन मार्जिनल कॉस्ट. चौथा पॉईंट काय? रिलेशन बिटवीन मार्जिनल कॉस्ट, ॲव्हरेज कॉस्ट अँड टोटल कॉस्ट. आता रिलेशन बिटवीन मार्जिनल कॉस्ट म्हणजे रिलेशन बिटवीन मार्जिनल कॉस्ट अँड ॲव्हरेज कॉस्ट म्हणजे सरासरी किंमत, टोटल किंमत आणि सीमांत किंमत या तिन्हीमधला जो काही रिलेशन आहे, जे संबंध आहे, ह्या तिन्हीतला आपण संबंध कसा असतो हे आकृतीद्वारे ज्यावेळेस आपण नेक्स्ट लेक्चर घेऊ, सेकंड युनिटवर ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस आपण हेही आकृतीद्वारे सविस्तर अभ्यासणार आहोत. त्यानंतर आहे रिव्हेन्यू कन्सेप्ट. आता रिव्हेन्यू कन्सेप्टमध्ये टोटल रिव्हेन्यू किती आहे तुमचा, ॲव्हरेज अँड मार्जिनल म्हणजे एकूण रिव्हेन्यू, तुमचा सरासरी रिव्हेन्यू आणि सीमांत रिव्हेन्यू. म्हणजे रिव्हेन्यूची 3 प्रकार आहेत. तर हे तिन्ही प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्याला इक्विलिब्रियम ऑफ द फर्म शॉर्ट रन अँड लाँग रन. आता एखादी उद्योगसंस्था आहे, त्या उद्योगसंस्थेचं जे संतुलन होतं मग ते अल्पकाळामध्ये कशा पद्धतीनं संतुलन होतं आणि दीर्घकाळामध्ये कशा पद्धतीनं संतुलन होतं. म्हणजे शॉर्ट रन अँड लाँग रन, एखादी उद्योगसंस्थेचा अल्पकालीन संतुलन आणि दीर्घकालीन संतुलन कशा पद्धतीने ठरतं हेही आपण सेकंड युनिटमध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर युनिट थर्ड, त्यानंतरचा जो पार्ट आहे युनिटचा, युनिट थर्ड आहे. तर हे युनिट थर्ड जे आहे, हे युनिट थर्ड यामध्ये मार्केट आहे. आता आपण प्रोडक्शन, थिअरी ऑफ प्रोडक्शन बघितलं पहिल्या युनिटमध्ये, दुसऱ्या युनिटमध्ये अनालिसिस ऑफ कॉस्ट अँड रिव्हेन्यू बघितलं, तिसऱ्या याच्यामध्ये मार्केट कसं असतं. तर मार्केट म्हणजे नेमकं काय, याच्यात मार्केटचा आपण अभ्यास करणार आहोत. मग मिनिंग, मार्केट म्हणजे काय, नेमकं त्यातला पहिला पॉईंट आहे मिनिंग. क्लासिफिकेशन म्हणजे मार्केटचे काही प्रकार आहेत, त्याचा अर्थ, मार्केटचा अर्थ. क्लासिफिकेशन म्हणजे मार्केटचे क्लासिफिकेशन केलेले असतात. समजा एकाधिकार, मक्तेदारी, पूर्ण स्पर्धा, असे काही क्लासिफिकेशन आहे त्यामध्ये मार्केट, ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे पूर्ण स्पर्धा, ती कन्सेप्ट काय आहे, तिचे वैशिष्ट्य काय आहे. त्यानंतर किंमत कशी ठरते, जी अल्पकाळात आणि दीर्घकाळात किंमत कशी ठरली जाते. त्यानंतर त्या उद्योगसंस्थेचं, त्या इंडस्ट्रीचं संतुलन अल्प आणि दीर्घकाळामध्ये कशा पद्धतीनं होतं हे पण आपण या ठिकाणी पॉईंट नंबर 2मध्ये मार्केटमध्ये आपण अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये प्राईस डिटर्मिनेशन म्हणजे किंमत निश्चिती कशी आहे शॉर्ट रन अँड लाँग रनमध्ये, म्हणजे अल्प आणि दीर्घकाळामध्ये. तसंच अल्प आणि दीर्घकाळामध्ये इंडस्ट्रीचं किंवा एखाद्या उद्योगसंस्थेचं संतुलन कसं होतं हेही आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे त्याच्यामधला मोनोपॉली. आता मोनोपॉली म्हणजे काय, ही कन्सेप्ट आपण, तिचे वैशिष्ट्य काय आहेत. त्यानंतर शॉर्ट रन लाँग रनमध्ये त्याचं मोनोपॉलीमध्ये उद्योगसंस्थेचं कसं संतुलन होतं. त्यानंतर मोनोपॉलीमध्ये किंमत निश्चिती कशा पद्धतीनं होते हेही आपण या ठिकाणी बघ. प्राईस डिटर्मिनेशन आहे मोनोपॉलीमध्ये, हेही आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर जो चौथा पॉईंट आहे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. आता मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन म्हणजे काय, ही कन्सेप्ट, हिचे वैशिष्ट्य आणि शॉर्ट आणि लाँग रनमध्ये उद्योगसंस्थेचं संतुलन मोनोपॉलिस्टिकमध्ये कशा पद्धतीनं होतं हेही आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आणि या चॅप्टर म्हणला, तिसऱ्या युनिट म्हणला, हा पॉईंट चौथा पॉईंट आहे. त्यानंतर पाचवा जो पॉईंट आहे याच्यामध्ये, चौथ्या पॉईंटमध्ये ऑलिगोपॉली आहे कन्सेप्ट. जे ऑलिगोपॉलीची कन्सेप्ट म्हणजे अल्पदिष्टिकार, म्हणजे कमी प्रमाणात जे काय अल्प प्रमाणात जे अधिकार असतात त्याला, ती कन्सेप्ट काय आहे आपण ती समजून घेणार आहोत, त्याचे वैशिष्ट्यही समजून घेणार आहोत चौथ्या पॉईंटमध्ये. त्यानंतर पाचवं जे आहे डिओपॉली. आता ही डिओपॉली जी आहे तर याला बाजारात 2च विक्रेते असणे अशी स्थिती असं म्हणतात. डिओपॉली म्हणजे काय, बाजारामध्ये 2च विक्रेते आहेत
असंख्य कस्टमर, असंख्य ग्राहक आहेत, परंतु विक्रेते मात्र 2च आहेत, म्हणून त्याला डिओपोली असं म्हणलं गेलं आहे. याची कन्सेप्ट काय आहे, डिओपोली म्हणजे काय, याची कन्सेप्ट ही आपण अभ्यासणार आहोत, म्हणजे संकल्पना. त्यानंतर त्याचे वैशिष्ट्य काय आहेत, ते वैशिष्ट्य आपण या चॅप्टरमध्ये अभ्यासणार आहोत. आता यानंतरचं जे चॅप्टर आहे हे चॅप्टर नंबर 4, युनिट 4. आता याच्यामध्ये फॅक्टर प्राइसिंग. आता फॅक्टर प्राइसिंग म्हणजे काय, नेमकं फॅक्टर प्राइसिंग म्हणजे नेमकं किंमत निश्चिती कशी होते. आता किंमत कशी असते, म्हणजे ॲक्च्युअल किंमत किती आहे तुमची आणि ती कशी ठरते, ह्या युनिट 4मध्ये आपण अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये नंबर 1चा जो कंटेंट आहे, जो घटक आहे, हा मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी थेअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन. मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी थेअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन आहे, म्हणजे ही जी सीमांत उत्पादन थेअरी आहे, सीमांत उत्पादनची थेअरी आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे कसं आहे त्याचं आपण ही थेअरी, या थेअरीबद्दलही सविस्तर अभ्यास करणार आहोत. त्यानंतर दुसरा जो घटक आहे याच्यामध्ये कंटेंट आहे तो रेंट आहे. रेंट म्हणजे एखाद्या उद्योग संस्थेचा रेंट किंवा तुमचं रेंट म्हणजे किराया किंवा भाडे, हे कशा पद्धतीने, ही संकल्पना आहे, जी कन्सेप्ट आहे, ही आपण अभ्यासणार आहोत. रिकार्डियन थेअरी ऑफ रेंट म्हणजे रिकार्डो यांनी एक रेंट थेअरी मांडलेली आहे. खंड कशाप्रमाणे मिळतो, हा रिकार्डोचा खंड सिद्धांत, रिकार्डियन रेंट थेअरी म्हणतो आपण त्याला, म्हणजे जमिनीला खंड मिळतो वगैरे, ही थेअरी आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आणि त्या पॉईंटमध्ये मॉडर्न थेअरी ऑफ रेंट म्हणजे मॉडर्न थेअरी आहे. रिकार्डियनची थेअरीच्या नंतर एक मॉडर्न रेंट थेअरी मांडली गेलेली आहे. आता ती नवीन आधुनिक सिद्धांत, आधुनिक खंड सिद्धांत असंही त्याला आपण म्हणूयात. तर तो सिद्धांत काय आहे आपण तोही सदर 4थ्या चॅप्टरमध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर क्वेसिरेंट. आता हा क्वेसिरेंट म्हणजे काय, क्वेसिरेंट कसा ठरतो, हे आपण बघणार आहोत. त्यानंतर तिसरा घटक आहे वेजेस म्हणजे वेतन. आता वेतन म्हणजे काय, कन्सेप्ट, त्याचे प्रकार काय आहेत, मॉडर्न थिअरी ऑफ वेजेस म्हणजे त्याचा एक सिद्धांत आहे, आधुनिक सिद्धांत आहे, किमतीचा आधुनिक सिद्धांत काय आहे, हाही आपण अभ्यासणार आहोत. वेज डिफरेंटियल्स अँड कलेक्टिव्ह बार्गेनिंग म्हणजे प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीनं तुमचं रेंट कसं ठरतं, डिफरंट म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही ते रेंट कसं वेगवेगळं, म्हणजे रेंट हे एकच नसतं, प्रत्येक ठिकाणी रेंट वेगवेगळे असतात, प्रत्येक वस्तूचे रेंट वेगवेगळे असतात, प्रत्येक याच्यामध्ये रेंट वेगवेगळे असतात. त्यामुळे ते रेंट वेगवेगळे कसे आहेत, ते कसे बार्गेनिंग करून रेंट ठरत असतात, ती बार्गेनिंग कशा पद्धतीने रेंटमध्ये केल्या जाते, या संदर्भातही आपण या ठिकाणी रेंट थेअरीमध्ये किंवा रेंट या कन्सेप्टमध्ये ते अभ्यासणार आहोत. 4थ्या प्रकारातला चौथा जो पॉईंट आहे, 4 नंबरचा जो घटक आहे, हा इंटरेस्ट आहे म्हणजे व्याजदर. आता इंटरेस्ट कसा ठरतो, कोणत्याही वस्तूवरती जो व्याजदर ठरत असतो, त्याची कन्सेप्ट आपण म्हणजे संकल्पना लोनेबल फंड थेअरी अँड केन्स लिक्विडिटी प्रेफरन्स थेअरी म्हणजे प्रेफरन्स थेअरी म्हणजे केन्सची जी थेअरी आहे ही त्यांनी फर्स्ट प्रिफरन्स आपण म्हणतो ना, एखाद्या घटकाला आपण जो पहिला प्रिफरन्स देतो, म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणता येईल पहिला नंबर, किंवा आपण एखादी गोष्ट ठरताना माझा फर्स्ट चॉईस आहे. आता ही जी थेअरी आहे लोनेबल फंड थेअरी, आपण ही अभ्यासणार आहोत. केन्स यांची लिक्विडिटी प्रिफरन्स थेअरी ही यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतरचा 5वा जो घटक आहे, 5वा जो पॉईंट आहे प्रॉफिट. आता हा प्रॉफिट कसा मिळवायचा, आता आपण मार्केट बघितलं, अल्पजनाधिकार, 2च विक्रेते म्हणजे डिओलोपॉली, मार्केट, किंमत निश्चिती, व्याजदर कसा ठरतो. आता हे सर्व ठरत असताना शेवटी याच्यामध्ये आपण प्राईस फॅक्टिंगमध्ये सर्व ठरवलं, परंतु प्रॉफिट कसा मिळतो, प्रॉफिट म्हणजे काय आणि तो कसा हे करायचं, त्याची कन्सेप्ट आपण. आणि प्रॉफिट मिळत असताना एखाद्या रिस्क आहे किंवा कुठेही प्रॉफिट मिळत नाही, ज्या ठिकाणी जास्त रिस्क आहे त्या ठिकाणी जास्त प्रॉफिट असतो, असं आपलं अर्थशास्त्र सांगतं. किंवा सर्वसामान्य आपण जर बघितलं तर एखादी गोष्ट आपण रिस्क घेतो त्या ठिकाणी प्रॉफिट ठरत असतं, त्या रिस्कवरून तुमच्या प्रॉफिट ठरत असतं. आता
कन्सेप्ट ऑफ प्रॉफिट. आता ही प्रॉफिटची संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. रिस्क अँड अनसर्निटी थेरी ऑफ इनोव्हेशन थेरी. आता ही 2 थेरी आहे, अनसर्निटी थेरी अँड इनोव्हेशन थेरी, म्हणजे नाविन्यपूर्ण थेरी. आता ह्या दोन थेरी आहेत. याही प्रॉफिट या कन्सेप्टची संदर्भात ज्या 2 थेरी आहेत ह्याही आपण 4th चॅप्टरमध्ये अभ्यासणार आहोत. आता यानंतर तुमचं शेवटचं आणि लास्टचे चॅप्टर आहे. आता शेवटचं लास्ट चॅप्टर आहे, 5वं चॅप्टर आहे. तर या 5व्या चॅप्टरमध्ये आपण प्राइसिंग मेथड्स, म्हणजे किंमत ठरवण्याची ज्या पद्धती आहे, प्राइसिंग मेथड, ह्या कोणकोणत्या आहेत, त्या कशा आहेत आणि त्या सविस्तर प्राईस कशी ठरली जाते. कोणत्याही वस्तूची उद्योग संस्थेमध्ये आपण कच्चा माल ज्यावेळेस प्रोसेसिंग करतो आणि कच्च्या मालापासून पक्की वस्तू एखादी निर्माण करतो आणि ती निर्माण केलेली वस्तू ज्या वेळेस आपण बाजारामध्ये आणतो त्यावेळेस तिच्यामागं कच्च्या मालाचा खर्च, त्याचा आणण्याचा खर्च, मजुरी, त्या मशनीचा निधी आणि एकूण खर्च वाच जाता तुमचं प्रॉफिट, असं सर्व करून आपण त्याची प्राईस ठरवत असतो. हे आपण सविस्तर नंतर 5व्या चॅप्टरमध्ये शेवटी अभ्यासणार आहोत. त्यातला पहिला घटक आहे प्राइसिंग मेथड्स, म्हणजे मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग, म्हणजे सीमांत खर्च प्राईस कशी ठरवायची. फुल कॉस्ट प्राइसिंग, मल्टी प्रोडक्ट प्राइसिंग, वेगळे प्रोडक्ट असेल त्याचे वेगवेगळे प्राईस ठरतात. लिमिट प्राइसिंग, म्हणजे त्याची लिमिट प्राईस काय, आणि बेन्स मॉडेल आहे शेवटी दुसरा जो घटक आहे. अशा पद्धतीनं आपण हे एकूण तुमचे 5 चॅप्टर आहेत. आता ह्या 5 चॅप्टर आपण सविस्तर डेली एक व्हिडिओ बनवून तुम्हाला मी टाकत जाईल. त्यानुसार आपण एक चॅप्टर शिकवल्यानंतर एक चॅप्टरचा व्हिडिओ बनवून टाकल्यानंतर आपण परत रिव्हिजनसाठी गुगल मीटला वगैरे एकत्रित येऊन याच्यावर प्रश्न उत्तरं घेऊन तुम्हाला समजेल अशा भाषेत परत रिव्हिजन म्हणून आपण याच्यावर अभ्यास करणार आहोत. तर थँक्यू. आजचं लेक्चर किंवा आजचं सिलेबसचं जे लेक्चर आहे हे आपण या ठिकाणी पूर्ण झालं. धन्यवाद.